छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीमध्ये विशालगडसारखं दुर्दैवी प्रकार घडला होता। मागच्या वर्षी 14 जुलै रोजी पडवळ त्याचे जे सहकारी लोक आहेत रवींद्र पडवळचे यांनी हत्यारासहित जाऊन सुनियोजितपणे प्लॅन करून षडयंत्र करून विशालगड येथील दंगल घडवली। या दंगलीमध्ये मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाला मशिदीची विटंबना करण्यात आली, तिथले घरं लुटण्यात आली, तिथल्या स्त्रियांवरती हल्ले झाले, मुलांवरती हल्ले झाले। एवढंच नाही तर तिथं बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिसांवरती देखील हल्ले झाले। एवढे विचित्र घटना घडली ज्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीला, तिथल्या कोल्हापुराला जे इतिहास होता, पुरोगामी इतिहास होता, त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला। या दंगलखोर रवींद्र पडवळकर हा जो आहे मुख्य आरोपी म्हणून तिथे या दंगलीमध्ये त्यांना नाव नोंदण्यात आलं होतं। परंतु कोल्हापूर जे काही प्रशासन आहे, पोलीस आहे, हे नेहमीच म्हणजे कोर्टामध्ये असू दे किंवा प्रेसमध्ये असू दे हे म्हणत होते की आम्हाला भेटत नाही, सापडत नाही। आपण बघितलं असेल की तो रामगिरी महाराजांना भेटतोय, वेगळ्या ठिकाणी लाईव्ह करत होता, परंतु आता तर हाईट झालेली आहे। कारण ज्या देवेंद्र फडणवीस म्हणतात की महाराष्ट्रामध्ये दंगलखोरांना आम्ही धडा शिकवू, बुलडोझरची कारवाई करू, आम्हाला प्रश्न उपस्थित होतात की गेले 1.5 वर्ष होत आले, 1 वर्ष होत आलेलं आहे, तुम्ही या दंगलखोराला तुम्हाला कसं काय अरेस्ट नाही केलं? तुम्ही का गप्प बसला? तो सर्व समाज माध्यमावरती दिसतोय, लाईव्ह येतोय, तो धमक्या देतोय, तो चितवणीखोर भाषणं करतोय तो लाईव्ह येऊन, तरी देखील अरेस्ट करण्यात नाही। आता प्रश्न हाच आहे की आता त्यांनी सोशल मीडियावरती दाखवलेलं आहे की 6 मे रोजी त्याचं लग्न आहे, लग्नाचं तो काउंटडाऊन दाखवतोय की माझे 2 दिवस बाकी आहेत, 1 दिवस बाकी आहे। प्रश्न आता हा आहे की हे कोल्हापूर पोलिसांच्या डोळ्यावरती पट्टी कोणी बांधलेली आहे? कारण एवढी मोठी दंगल घडलेली आहे, त्या ठिकाणी प्रशासनाने तत्परतेने, धर्मनिरपेक्षतेपणे, निष्पक्षपणे कारवाई करायला पाहिजे होती। कोर्टामध्ये त्यांनी जामीन दाखल करण्यात आलं होतं पडवळकरांचं, ते कोर्टाने रिजेक्ट केलेलं आहे। आज देखील ज्यावेळेस आमच्या नॉलेजमध्ये आलं, आम्ही पोलिसांना संपर्क केला की विशालगड दंगली प्रकरणात जो मुख्य दंगलखोर आहे, आरोपी आहे, त्याला तुम्ही अरेस्ट केलं का? त्या संदर्भात प्रश्न केले त्यांना। त्यानंतर आम्ही सांगितलं की त्याचं लग्न आहे, तुम्हाला जागा देतो, मी लोकेशन देतो, तुम्हाला वेळ देतोय, तुम्हाला तारीख देतोय, तुम्ही अरेस्ट करा, तुम्हाला काही अडचण आहे का? त्यांनी सांगितलं की अडचण नाही आहे। या संदर्भात आम्ही जे आहेत, तपास अधिकारी आहेत, त्यानंतरनं अप्पर पोलीस अधीक्षक आहेत कोल्हापूरचे, त्यांना देखील आम्ही संपर्क केलेला आहे, त्यांना पूर्ण माहिती पुरवलेली आहे। आता हेच बघायचं आहे की महाराष्ट्रामध्ये न्याय होणार आहे का? शेवटी जे विक्टीम आहेत, जे पीडित आहेत विशालगड दंगलीचे, त्यांना न्याय भेटणार आहे का? फडणवीस हे गृहमंत्रालयाद्वारे प्रश्न उपस्थित होत आहे की खरंच ते निष्पक्ष म्हणून राज्य चालवत आहेत का? दंगलखोरांना पाठीमागं घालत आहेत का त्यांना शिक्षा करणार आहेत? उद्या पडवळकरांच्या लग्नामध्ये त्यांच्या गळ्यामध्ये हार पडणार आहे का पोलिसांच्या बेड्या पडणार आहेत? हे संपूर्ण महाराष्ट्र उद्या बघणार आहे। प्रश्न आहे आता गृह मंत्रालयाचा आणि कोल्हापूर पोलिसांचं किती तत्परतेने व किती योग्यपणे ते न्याय देण्यासाठी ते कारवाई करणार आहेत। पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे आणि ह्या पीडितांना, ज्यांनी पोलिसांना नाही सोडलं, तिथल्या बायका पोरांना नाही सोडलेलं आहे, जे अत्याचार केले, ते लूटमार केलेली आहे, दंगल करून यांना शिक्षा होणं फार महत्त्वाचं आहे। पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज कोल्हापूर पोलिसांकडे लागलेलं आहे।